डॉलर आणि रुपया यांचं नातं काय आणि यांचा दर कसा निश्चित होतो किंवा याचा आपल्यावर काय परिणाम होतो, हा सतत प्रत्येकासाठी एक उत्सुकतेचा विषय राहिलेला आहे किंवा आता तो काळजीचा विषय पण राहिलेला आहे. कारण गेल्या काही वर्षांपासून सातत्याने रुपया कमकुवत होतोय आणि डॉलर मजबूत होतोय आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला अर्थव्यवस्थेमध्ये अनेक गोष्टींना तोंड द्यावं लागतं. पण नेमकं हे कोण ठरवतं, कसं ठरवतं, ही किंमत कशी ठरते, हे थोडं आपण समजून घ्यायला पाहिजे. एक जी समजूत आहे की रिझर्व्ह बँक किंवा भारत सरकार हे डॉलर रुपया यांचा विनिमय दर ठरवते, हे सपशेल खोटं आहे किंवा चुकीचं आहे. तर डिमांड सप्लाय मेकॅनिझम, मागणी आणि पुरवठा याच्यावर त्याची किंमत ठरते किंवा विनिमय दर ठरतो. आता डिमांड सप्लाय म्हणजे नेमकं काय किंवा याच्यावर कशामुळे सप्लाय वाढतो किंवा कमी होतो हे थोडं आपण समजून घेऊया. डॉलर कशाला लागतात आपल्याला? एक तर आपल्याला काही वस्तू किंवा सेवा आयात करावीची असेल दुसऱ्या देशातून, तर आपल्याला डॉलरमध्ये पेमेंट करावं लागतं. आता यात सगळ्यात मोठी वस्तू म्हणजे क्रूड ऑइल आहे. तेल आपल्याला आयात करावं लागतं आणि तेल आयात करण्यासाठी आपल्याला डॉलरमध्ये पेमेंट करावं लागतं. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सगळे खरेदी विक्रीचे जे व्यवहार आहेत हे प्रामुख्याने डॉलरमध्ये होतात. डॉलर हे एक्सचेंज म्हणून जगभरामध्ये मान्य झालेलं आहे. आता याला काही अपवाद सुरुवात झालेले आहेत. म्हणजे उदाहरणार्थ सोव्हिएट रशिया हे रुबेलमध्ये पेमेंट घेतं किंवा चीन त्यांच्या करन्सीमध्ये आता पेमेंट घेतं. पण प्रामुख्याने आज अजूनही जगावर डॉलर राज्य करतो. त्यामुळे आपल्याला तेल आयात करायचं झालं, आपल्याला सोनं आयात करायचं झालं, आपल्याला खत आयात करायचं झालं किंवा इलेक्ट्रॉनिक काही वस्तू आयात करायच्या झाल्या, तर या सर्व गोष्टींसाठी आपल्याला डॉलरमध्ये पेमेंट करावं लागतं. आणि आपल्याला माहिती आहे की भारत क्रूड ऑइलच्या बाबतीमध्ये जागतिक बाजारपेठेवर अवलंबून आहे. त्यामुळे सगळ्यात मोठी जी विदेशी विनिमय आहे, फॉरेन एक्सचेंज आहे, ते आपल्याला तेल आयात करण्यासाठी वापरावं लागतं. आणि म्हणून सातत्याने आयात भारताची जास्त आहे आणि निर्यात कमी आहे. त्यामुळं फॉरेन एक्सचेंज रिझर्व्हवर त्याचा एक विपरीत परिणाम होतो आणि मग डॉलर स्केअर्स होतात, म्हणजे डॉलरची कमतरता जाणवायला लागते आणि त्यातून या डॉलरची किंमत सातत्याने बाजारपेठेमध्ये वाढताना आपण बघतो. दुसरीकडे आपण जे काही निर्यात करतो त्यातून आपल्याला डॉलरमध्ये पेमेंट मिळू शकतं. आता आपण निर्यात ज्या काही वस्तू करतो किंवा ज्या सेवा आपण निर्यात करतो त्यांचं प्रमाण हे फार कमी आहे आयातीच्या मानेने आणि म्हणून डॉलरचं पेमेंट जास्त होतं आणि रिसीट आपल्याला कमी मिळते. आपल्यासाठी आणखी एक मोठा रिसोर्स होय, तो रिसोर्स म्हणजे भारतीय लोक जे विदेशामध्ये राहतात ते आपापल्या देशामध्ये जे उत्पन्न मिळवतात ते भारतामध्ये रेमिटन्सेसच्या माध्यमातून पाठवतात. आणि जगामध्ये आज मितीला भारतीय प्रत्येक देशामध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे भारतातल्या इकॉनॉमीमध्ये डॉलरचा सगळ्यात मोठा पुरवठा हे जे भारतीय लोक विदेशामध्ये राहतात त्यांच्याकडून होतो. तो एक मोठा सोर्स आहे आपल्यासाठी. आता याच्यासाठी जर हे जे काय ॲडव्हर्स फॉरेन एक्सचेंज रिझर्व्हज आहेत किंवा सातत्याने हा जो रुपया कमजोर होतो आणि डॉलर मजबूत होतो, याच्यावर नियंत्रण काय किंवा कोण याच्यात हस्तक्षेप करू शकतो? काही मर्यादित स्तरावर रिझर्व्ह बँक यात हस्तक्षेप करू शकते. म्हणजे रिझर्व्ह बँकेला जर असं वाटलं की परिस्थिती हाताबाहेर जाते, आटोक्याबाहेर जाते, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया त्यांच्याकडे असलेल्या डॉलरचा जो रिझर्व्ह आहे त्यातून तो डॉलर बाजारामध्ये आणते आणि मग डॉलरचा सप्लाय वाढला की आपोआप डॉलरची किंमत कमी होईल, हा या अंदाजाने
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया वेळोवेळी हस्तक्षेप करते, पण त्या हस्तक्षेपाला पण मर्यादा आहे. पण मधल्या काळामध्ये जेव्हा डॉलर खूप मोठ्या प्रमाणावर सतत वर चढत होता आणि रुपया कमजोर होत होता, तेव्हा काही प्रमाणामध्ये स्वॅप ट्रान्झॅक्शनद्वारे रिझर्व्ह बँकेने डॉलर बाजारात आणले आणि एरवीही डॉलर भारतातल्या बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ओतले, त्यामुळे काही प्रमाणामध्ये रुपया सावरू शकला. आपण जर इतिहास बघितला तर 1947 साली देश जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा 4 रुपये हा विनिमय दर होता एका डॉलरचा. ही गोष्ट आहे 1947 ची. 1991 साली ही किंमत 18 रुपये होती. 2000 साली ही किंमत 45 रुपये होती. असं करत करत आता ती 95 रुपयाच्या आजूबाजूला घुटमळते. ती कधीही 100 रुपयापर्यंत जाऊ शकते असं बोलल्या जात आहे. म्हणजे ओव्हर अ पिरियड रुपया सतत वीक होत गेला आणि डॉलर वाढत गेला. आता भारतीय बाजारपेठेमध्ये जर विदेशी गुंतवणूक आकर्षित करायची असेल तर आणि केली तर डॉलर भारतामध्ये येऊ शकतात. त्याच्यासाठी स्टॉक मार्केटमध्ये चांगले रिटर्न्स मिळाले पाहिजेत. स्टॉक मार्केटमध्ये स्टेबिलिटी असली पाहिजे. देशात राजकीय स्थैर्य असलं पाहिजे. देश हे कायद्याचं राज्य अशी या देशाची छबी पाहिजे. जगामध्ये देशाची प्रतिमा चांगली असली पाहिजे. तर भारतातल्या स्टॉक मार्केटमध्ये विदेशी गुंतवणूक येऊ शकते किंवा भारतातल्या अर्थव्यवस्थेमध्ये विदेशी गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करायला तयार होतात आणि मग त्यातून डॉलर हे भारतामध्ये येऊ शकतात. पण गेल्या 2 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर स्टॉक मार्केटमधली गुंतवणूक ही तिथल्या गुंतवणूकदारांनी हळूहळू विड्रॉ केली. तसं आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये अर्थव्यवस्थांमध्ये जर व्याजाचे दर भारतातले जास्त असले तर विदेशी गुंतवणूकदार भारतात जास्त मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करू शकतात. पण हे जर कमी झाले तर ती विदेशी जी गुंतवणूक आहे ती गुंतवणूक निघून जाऊ शकते. आता याचे जे परिणाम आहेत ते परिणाम काय होतात, म्हणजे आज 95 रुपये उद्या 100 रुपये झाला किंवा 105 रुपये दर झाला तर काय होऊ शकतं. पहिल्यांदा तेलाच्या किमती वाढतील. तेलाची किंमत वाढली की वाहन खर्च वाढतो. वाहन खर्च वाढला की प्रत्येक वस्तूच्या आणि सेवांच्या ज्या किमती आहेत त्या किमती हळूहळू वाढायला लागतात. हे तेल याचा परिणाम आपण बघितला. खतं, काही विशिष्ट खतं आहेत जी आपल्याला आयात करावी लागतात. इलेक्ट्रॉनिक गुड्स आहेत, काही टेक्नॉलॉजी आपल्याला आयात करावी लागते. त्याच्यावर आपल्याला फॉरेन एक्सचेंज जास्त द्यावं लागतं. त्यामुळे आपोआप त्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंच्या किमती वाढू लागतात आणि मग बाजारामध्ये इन्फ्लेशन होतं, महागाई वाढते आणि त्याची झळ आपल्यापैकी प्रत्येकाला पोहोचते. म्हणजे त्या अर्थाने हे जे काय डॉलर आणि रुपयाचं जे नातं आहे त्याचा आपल्या रोजच्या जगण्याशी प्रत्यक्ष संबंध आहे हे आपल्याला आता लक्षात येऊ शकतं. गॅसच्या बाबतीत पण तेच आहे. गॅसच्या किमती ज्या वाढत आहेत त्याला पण डॉलर रुपया विनिमय दर जो आहे तो त्याला कारणीभूत आहे. साधी गोष्ट आहे, आपली मुलं विदेशामध्ये शिकायला जातात. ती जी शिकायला जातात एज्युकेशन लोन घेऊन जातात. त्यावेळी एक गणित असतं की 85 रुपये एका डॉलरच्या मागे किंमत आहे. 85 रुपये ही किंमत आहे, विनिमय दर आहे. पण जर तो 90 रुपये झाला किंवा 95 रुपये जर झाला तर एज्युकेशन वरचा जो खर्च आहे तो खर्च आपोआप वाढतो. तिथलं राहणं, तिथला मेंटेनन्स हा पण खर्च वाढतो. हे एक कारण आहे. आज आता एज्युकेशन लोन या सेक्टरमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर थकीत कर्ज वाढत आहेत कारण डॉलर आणि रुपयाचा विनिमय दर. तसं भारताने जर विदेशातून कर्ज उभं केलं असेल तर ते कर्ज घेत असताना जर विनिमय दर 80 रुपये होता आणि आज तो जर दर 95 रुपये झाला असेल तर भारताला जे रिपेमेंट करावं लागतं त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद बजेटमध्ये करावी लागते. हे केवळ सरकारलाच लागू आहे असं नाही. भारतातले मोठे उद्योगपती जे विदेशातून पैसा उभा करून भारतामध्ये आणतात आणि मग भारतात गुंतवणूक करून आपले उद्योग व्यवसाय वाढू लागतात, त्यांना त्या कर्जाची परतफेड करायची झाली तर
किंवा त्या कर्जाच्या व्याजाचा जो दर आहे तो परतफेड करायची झाली तर त्यांना अधिक रुपये द्यावे लागतात. म्हणजे डॉलर आणि रुपया यांचा जो विनिमय दर आहे त्याचा पूर्ण अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो. म्हणजेच त्याचा अंतिमतः आपल्यावर देखील त्याचा खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो. त्यामुळे सातत्याने हा विषय अतिशय संवेदनशील राहिलेला आहे. या निमित्ताने या प्रश्नाबद्दल आम्ही काही माहिती तुम्हाला दिली. ती माहिती देण्यामागचा उद्देश आहे की तुमच्यामध्ये उत्सुकता निर्माण व्हावी आणि या संदर्भात जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर जरूर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या कॉमेंट्स लिहा. तुम्हाला काय माहिती हवी आहे ते पण लिहित जा. म्हणजे त्याला प्रतिसाद म्हणून आम्हाला त्या पद्धतीचे पॉडकास्ट तुम्हाला उपलब्ध करून देणं शक्य होईल. आज आपण या विषयावर इथेच थांबूया. यानंतर या आणि अशाच अनेक विषयांवर तुम्हाला पर्याय पॉडकास्टद्वारे खूप काही माहिती मिळू शकेल. जरूर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा, ते लाईक करा, अनेकांना फॉरवर्ड करा. इतर अनेक यूट्यूब चॅनल सारखंच हे यूट्यूब चॅनल नाही, तर ही एक चळवळ आहे. ही चळवळ आहे आर्थिक साक्षरतेची. ही चळवळ आहे तुम्हाला आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि सुदृढ करण्याची. त्यात तुम्ही सहभागी व्हा. यासह देविदास तुळजापूरकर, पर्याय फाउंडेशन.